अरे मी असं पळेल की हातीच येणार नाही, मग कसला आला मार? बिट्ट्या डोक्यात जाऊ नको हा, सांगितलं की ऐकत जा. कुत्र्या 1000दा सांगितलंय माझ्या रूम मध्ये यायचं नाही, आणि आला जरी तर उचक पाचक करायची नाही. अरे पण मी काही घेतलंच नाही ना. हो घेतलं नाही ना, म्हणून सगळं सामान अस्तव्यस्त करून ठेवलंय. मला आवरून कार्यक्रमाला जायचं होतं, माहित होतं ना हे तुला. अगं माते, नाही ना घेतलं. तू आधी माझ्या जवळ ये, मग सांगते तुला तू काय घेतलं आणि काय नाही. तर हत्तीच्या पायी जायची हौस नाही आली मला. अरे सुकडा बोंबील, तू वाढत नाही त्यात माझी काय चुकी. मग तू कमी होत नाही त्यात माझी काय चुकी? बिट्ट्या वर्णात बुडवून हानी ना तुला. आधी पकडून तर दाखव. बिट्ट्या बिट्ट्या थांबा तू. मी नेत जवळ हिंमत असेल तर पकडून दाखव. तुझ्या तर गेलास आता तू, थांब. हत्ती दमला वाटतं. जास्त तोंड नको चालू हा तू तुझा, नाही तर एक पाय देईल आणि हाडांचा चुरा करल. म्हणून तर जवळ येत नाही. हा आला का नाही पकडीत? काय रे माकडा, माझ्या रूम मध्ये कशाला गेलता तू? किती उचकून ठेवलंय सगळं. अरे सोड ना बाई, मी काय नाही घेतलं ना. घेतलं नाही पण उचकून ठेवलं ना सगळं. खरं सांग, चॉकलेट आणि चिप्सचे पॅकेट घ्यायला आलता ना? हे असल्या छोट्या गोष्टी नसतो करत आपण, आपली पण काही इज्जत आहे. आला मोठा इज्जतवाला. आरशात थोबाड बघ आधी. रोज बघतो, एकदम हिरो दिसतो ना. चिंच पोकळीचा हिरो. स्वतःचे कपडे तरी धुता येतात का तुला? तू धुते का मग माझे कपडे? काल कोणी धुतले होते तुझे ते मळके चळके कपडे? बरं बाई, करून देईन त्याची मग परत फेड. तसं पण तू नाही, मम्मी धुते माझे कपडे. अरे गपरे, याची नाही, तुला कसलीच परत फेड करता येणार नाही. ए चॅलेंज नको करू, सगळ्यांची परत फेड करेल. या घरातली एक रूम तुझ्या नावावर करून देईन, आणि उरला प्रश्न मम्मीचा तर. आला मोठा माझ्या नावावर एक रूम करणारा. पप्पा तुलाच आपला वारस मानता की नाही आधी ते बघ. आणि मम्मीचं काय म्हणत होता रे? तिची परतफेड कशी करणार? काय नाही, अरे बोल की. मोठं झालं की सून देईल ना आणून तिला. आपलं वय काय, आपण बोलतो काय. तू नादी लागू नको बरं माझ्या. तू पण माझ्या वाटी नको जाऊ मग. तुलाच प्रॉब्लेम असतो नेहमी. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तू आहेस. मग कशाला माझं लाड लावते कधी कधी? हाड लाड, आणि तुझा तोंड बघ आधी. ओरिजिनल आहे ओरिजिनल, तुझ्यासारखं नाही पुट्टीवर पुट्टी. घ्या रा का आणि बसा घासत. गपरे काळ्या. काळ नाही बोलायचं हा. मग काय म्हणू बुटक्या? ए आता माझी साठातली. गपरे निघ तू. तुझा तू निघ. तुझा हाड चुचू. निघ. ए बिट्टू काय रे? अरे पैसा ये की. नीट नाव घे की त्याचं. या 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 प्रशिकराव या. काय काम काढले? ओव्हर ऍक्टिंग केल्याशिवाय जमतच नाही ना तुला. ये रे प्रशिक, बस आलेच मी. हाय चालतंय. काय रे, काय चालत होतं? काय नाही रे, रोजचं तेच भांडण. का भांडत असता रे नेहमी? शेठ गप्प बसा, तुमची मोठी बहीण आहे ना म्हणून. तसं नाही रे, पण नेहमीच काय भांडायचं? अरे या दिदी लोकांना बिना भांडायचं 2 मिनिटं पण राहू वाटत नाही. कदाचित तू पण बरोबर बोलतो. अरे दिदी काय, प्रत्येक पोरगी म्हणजे भांडण, आणि भांडण म्हणजेच पोरगी. रामायण महाभारत पण त्यांच्यामुळेच तर घडलं. तेच तर रे, पोरींना भांडल्याशिवाय जमतच नाही. कारण पोरींना भांड्याशिवाय काही भेटत पण नाही. म्हणजे दिदी, पोरींला प्रत्येक गोष्टीसाठी भांडावं लागतं? नाही तर काय. चल, तुम्हाला भेटू ना भेटू तुम्ही भांडतच राहता. तसं तुला वाटतं, पण आम्हाला जन्म घेताना सुद्धा भांडावं लागत होतं. म्हणजे कुणाची पायसून माझी. आता फक्त एक नातू दे मला, म्हणजे झालं समाधान. काय झालं, डॉक्टर आले नाही का अजून बाहेर? नाही अजून नाही आली. एकदा येऊ दे बाई, आणि सांगू दे की माझा नातू येणार. आई आणि मुलगी असली तर? अगं ये बाई, काय बी काय बोलती. हा ऐका. अगं बाई, सिस्टर काय म्हणे डॉक्टर? मुलगा आहे ना? मुलगी आहे. खाली इथेच करता ना, का दुसऱ्या इस्पितळात जावं लागल? काही काय बोलता, हे असं गर्भपात करणं गुन्हा आहे. ए असं तपासणं पण गुन्हा आहे. मला नको शिकू, तू सांग फक्त, मी जे विचारले ते. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरला बोलावं लागल. चल मग. अहो ऐका ना, मला बाळ हवं आहे. अगं मुलगी तर आहे, टाक पाडून. काय बोलता तुम्ही? मुलगी असली तरी जीव आहे. तू जास्त विचार करू नको, आई जे सांगितले ते कर. अहो पण ए सांगितलं ना एकदा, गप्प बस आता. होऊन जाईल म्हणे, उद्या यायला सांगितले. आई तुम्ही तरी ऐका ना, नका पाडू. ए तोंड बंद ठेव. ए एकदा सांगून कळत नाही का तुला? चल इथून, डोके आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. म्हणजे मुलगी असले की पाडून टाकायची, जन्माआधीच मृत्यू. म्हणून तर म्हणत होते ना, भांडावं लागतं बाबा आम्हाला. आता लोक सुशिक्षित झालेत, विचारी झालेत, संविधान पण आपल्यासोबत आहे. म्हणून तरी स्त्रीभ्रूण हत्याची संख्या आता खूप कमी झालेली आहे. तरी अजून पण आकडा शून्यावर नाही आला. किती वाईट यार.
म्हणून तर बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात. कधी ऐकलंय का बेटा बचाव बेटा पढाव? नाही. 1 मिनटं. बेटी पढाव म्हणजे शिक्षणासाठी पण भांडणं. अर्थात ते कसं? मला भ्यावंच वाटतंय. अगं आत्ताच तर तयार झालती आणि आता घाबरली पण. तसं नाही, पण जगाच्या समाजाच्या विरोधात जाऊन करतोय आपण हे सगळं. तुला साथ नसन द्यायची तर सांग. असं नका बोलू ना, मी तयार आहे तुमची साथ द्यायला. शाळा सुरू करायची म्हणजे करायची. आता कसं शोभते ना माझी साऊ म्हणून. पोरींना काय करायला नको, फक्त कोणी. साऊ नको तू ताण घेऊ. मुलींची ही पहिली शाळा नक्कीच उघडणार. बरं मी जातो पुढे. वय मी येते मागणं. काय हो, ती सावित्रीच आहे ना? निघाली आहे मोठी मुलीला शिकवाया. चला बघू तिच्याकडे. हा चला बघू हिच्याकडे. ए थांब, तुझ्या नवऱ्याला सांगून झालंय की मुलीला शिकवायचा हट्ट सोड. हट्ट नाही, हक्क आहे मुलींचा. ए जास्त तोंड चालू नको तू. ए सावित्री, तुझा नवरा येडा की तू ग? नाहीतर काय, पोरी शिकल्या तर डोक्यावरच बसतील. पोरगी चुलन मूल यातच चांगली दिसती. आमच्या लेकरांना का बिघडवती ही अवदासा? अव हिच्या डोक्यात शेण भरलंय. हिचा नवरा सांगायला आणि ही त्याच्या तालावर नाचायला. पण बये, आमच्या लेकरांना नाही आम्ही असं उधळू देणार. एक स्त्री असून जर तुम्ही असे बोलत असा तर बाकीच्याकडून काय अपेक्षा? अपेक्षा आमच्याकडून असतात. शेवटी पुरच मालक असता घराचे. घाण तशी माती. ए बाई, इशे नको बदलू. तसं ही पोरींना शिकून करायचं तरी काय? नाही तर काय. बाईनं आपलं तोंड पदराखालीच ठेवावं, जास्त मधी मधी बोलू नाही. हेच पुढं पण हेच नको व्हायला म्हणून शिक्षण लागतं. तुम्हाला तर बोलण्याचा पण अधिकार नाही दिला. बस झालं, शेवटचं सांगतोय, शाळा बंद करायची. ते शक्य नाही. तू जातीस कशी तेच बघतो आता. बोल, आता तर जाशील ना घरी? तुमचं झालं असेल तर सांगा, मी जाते. पण मी जाणार तर शाळेतच. अजून कशी नाही आली साऊ? साऊ अगं हे काय? गावकरी. हद्द झाली आता. अहो तुम्ही ताण नका घेऊ. बर थांब. अहो हे काय करताय? माझ्या साऊने माझ्यामुळे एवढा हिमतीचं पाऊल टाकलंय. त्यांना त्रास नको अजून. कितीही त्रास झाला तरी ये पाऊ आता मागे नाही पडणार. ज्या हातांनी माझ्या पाऊलांना हिंमत दिली आहे ते असे खराब झालेले मला चालणार नाही. बापरे, एवढं? तेच तर, आज जे आहे त्यासाठी काल कोणीतरी भांडलेलं होतं म्हणून ती गोष्ट आज आमच्या जवळ आहे. हा म्हणजे जे भांडण होते ते तर झाले ना, मग आज पण का भांडत असता तुम्ही? खरंच भेटलंय आम्हाला सगळं. स्वातंत्र्य आहे आम्हाला सगळ्या गोष्टींचं. रात्री फिरणं आणि पार्टी करू देणं हे स्वतंत्र पाहिजे असते ना. नको ते आम्हाला. आम्हाला स्वतंत्र हवंय. आमचा निर्णय आम्ही स्वतः घेण्याचा. आम्ही किती शिकावं किती नाही हे आमच्या मनावर असावं. आमचं लग्न, आमचे लेकरं या प्रत्येक गोष्टीचा निर्णय आमच्या हाती असावा. आणि विशेष म्हणजे कुठेही जायचं असताना मनात भीती नको कोणाची. भीती कसली? कोणी हात धरायची, आपल्यावर नजर टाकायची, ती वाईट वृत्तीची नजर आपल्या अंगावर पडता कामा नको. फक्त याचीच जास्त भीती असते रे. पण दीदी, मी मोठ्या माणसांना बोलताना ऐकले की मुलींना घातलेल्या कपड्यामुळे होतंय सगळं. खरंच? चल बघ एकदा हे. बाळा, मी घरात होते, स्वयंपाक करत होते. माझा नवरा आला, लाडाने हात धरला. त्यांनी रूम मध्ये घेऊन चालला. नाही म्हटले तर मारले रे मला आणि जबरदस्ती केली माझ्यावर. माझी काय चुकी? दादा, मी कॉलेजला गेलते, परत येत होते. माझाच क्लासमेट होता, त्याच्यासोबत अजून पण मुलं होते. चल म्हणे आज पार्टीला आहे आमच्यासोबत. मी नाही म्हटले तर म्हणे काय बाबा, मोठी माणसं आमच्यासोबत फिरू वाटत नाही आणि माझ्या खांद्यावर हात टाकला. पण तो मित्राने टाकल्यासारखा वाटलाच नाही. तेवढ्यात तिथं मी आले आणि म्हणाले
कशाला परेशान करता तिला? नाही यायचं तर म्हणी की तू पण चल, अजून मज्जा येईल. आम्ही नाही म्हटलं. म्हणी बरं चला, पार्टी नाही तर आमच्यासोबत एक चहा तर घ्या. म्हणून आम्ही समोरच्या छोट्या टपरीवर गेलो आणि चहा पिली. आणि त्यानंतर आम्हाला माहित नाही काय झालं. पण आमच्या दोघीच्या डेड बॉडी आमच्या घरी पोहोचल्या. ते पण खूप वाईट हालतीत. ये दादा, माझी दीदी दवाखान्यात गेलती. ती डॉक्टर आहे ना, पण ती गेलती परत आलीच नाही. आई खूप रडते, म्हणते की दीदी आता आपल्यात नाही, कोणीतरी मारून टाकलं तिला. दादा 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 ये दादा, आमच्या सोबत लपंडाव खेळशील? ये नको. हा दादा पण त्या काकासारखा लपंडाव खेळल. अरे बापरे, नको मग. हा नकोच, मला नाही आवडत. हा मला पण. आपण दोघेच खेळू. चल चल आपण खेळू. हो चल. ए बाळा, ऐकतोस का? अरे मी मालेगाववरून आली आहे. माझी 3 वर्षाची मुलगीच भेटेना, कोणीतरी तिला. ए बाळा, मी चंदनजिरा इथून आली आहे. माझ्या मुलीचा काही दोष नव्हता, तरी पण त्यांनी मोठ्या माणसांच्या भांडणाचा बदला माझ्या मुलीवर काढला. 3 वर्षाच्या मुलीला साडी कशी घालू रे? बोल ना बाळा. नाही नाही, चुकलं तुमचं. काय चुकलं तुमचं? नाही चुकलं तुमचं. काय झालंय? दीदी ते इतकं सहन करावं लागतं मुलींना. तुमच्यापेक्षा तर आमचीच लाईफ बरी आहे, पण एवढी पण भारी नाही. म्हणजे आता लहान आहात म्हणून छान वाटतंय. खरं तर तुम्हा पोरांची चांगलीच वाट लागली. हे कधी तुम्हा पोरांना कळूच दिलं नाही कोणी. कसली वाट नेमकी? पोरींना जे सहन करावं लागतं ना, त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दिसतात. त्या सहन करणाऱ्या मुलीला सुद्धा आणि बाकीच्यांना सुद्धा. पण पोरांना जे सहन करावं लागतं ना, ती गोष्ट ना त्या पोराला कळून येते ना बाकीच्यांना. आम्हाला काय त्रास असणार? तसंही तुमचं स्ट्रगल ऐकून आम्ही सुखात आहो हेच कळलं मला. नाही तर काय, तसंही तुम्हाला प्रोटेक्ट करणं आमची जिम्मेदारीच आहे. शेवटी पुरुषप्रधान देशातील मर्द आहोत आम्ही. असं का? बरं चला, एक गोष्ट सांगते. अरे बाळा, उठ उठ. लागलं तर नाही ना? असं काय पोरींसारखं रडतो रे? रडू नको, पोरं असे रडत नसतात. चल खेळ, आपण बसलाय पोरींसारखं रडत. दादा थांब की. काय कशाला मागे मागे येते? आता मी काय केलं? माझ्यावर कशाला ओरडतो? मग काय करू? किती बोलतात पप्पा मला तुझ्यापेक्षा कमी मार्क येतात म्हणून. अरे आता अभ्यास नाही केला तर बोलतीलच ना. मग तुला का नाही बोलत? सतत म्हणतात अभ्यास कर, चांगले मार्क आण, तुला सगळं सांभाळायचंय. एवढा मोठा झालो का मी? अरे दादा, तू मोठा आहेस ना माझ्यापासून, आणि तू किती स्ट्रॉंग आहेस. तू शेवटी मला प्रोटेक्ट करशील ना? तू पण लागली का आता आईसारखी बोलायला? सगळं मीच करायचं, अभ्यास पण, मार्क पण, घर पण पुढं जाऊन मीच सांभाळायचं. आणि आता तुला पण मीच सांभाळायचं का? अरे लेका, मर्द आहे तू आमचा. हा म्हणा, ते तर आहेच, पण मला पण खूप काही करायचंय. मोठा झालो ना, कोणाचं ऐकणारच नाही. पोरांनी रडायचं नाही असं सांगितलंय, पण स्वतःच्या मनाचं करायचं नाही असं थोडी सांगितलंय. दिसत नाही का तुला? आहो ताई, तुम्हीच ते येऊन धडकले की मला. जास्त नको बोलू. काय झालं मॅडम, परेशान करतोय का हा? हो ना दादा, चूक करतो आणि परत आरेरावी करतो. काय रे, पोरेला परेशान करतो का? हो दादा, इकडे या. काय राव, आपली काही चुकी नसताना ही शिक्षा? उगीच हा मार. पोरांना एवढं लवकर का जज केलं जातं? आता ही गोष्ट पोरांना कळाली तर परत चिडवतील. काय विचार करताय शेठ? फटके खाऊन आलेत साहेब, तोच विचार करत असेल. काय लेका, मर्दासारखा मरतो आणि मार खाऊन आलास. चला रे, याचा तर हमातम चालूच राहील. पोरांचे इमोशन्स कोणी का समजून घेत नाही तेच कळत नाही. काय हो, कुठे गेलाय तुमचा सुपुत्र? बाहेर गेला, आला नाही अजून. येऊ दे त्याला, बघतोच त्याच्याकडे. धामधाम करायचं नाही, उगाचच बाहेर फिरतोय. आले दिल्ली हाकालून. काय रे, कुठे गेलतास? काय नाही, इथेच होतो. चल घे गिळून. हा पप्पा, ते एक विचारायचं होतं. काय?
पैसे पाहिजे होते एका कोर्सला ॲडमिशन. पैशाचं झाड लागलंय का माझ्यापाशी? आत्ताच भरलेत 1,00,000 रुपये कॉलेजसाठी. हे दुसरं आहे, अजून नीट शिकता येईल या कोर्सने. कॉलेजच्या विषयातून वेगळं आहे हे. काही गरज नाही. करायचं असेल तर स्वतः करा, स्वतः कमवा. काय रे, थोडा विचार करायचाच ना. अगं अभ्यासासाठीच तर मागत होतो ना. स्वतःच कामाला लाग, मग जे करायचं ते कर. गाडी घ्यायची ना, ती पण मोठी, मग घे. खूप काय करायचं तुला अजून पुढं. लहानपणी वाटलं होतं की मोठं झालो तर सगळं काही करता येईल, पण या रिस्पॉन्सिबिलिटी संपतच नाहीये. काय रे छोट्या, काय विचार करतोयस? काय नाही, सोड. कोणीतरी बोललंय वाटतं. इतकं का खराब असते रे आपली लाईफ? नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्ट्रगल. चालते रे, मर्द आहोत आपण, सगळं हँडल करू. तुला कसं जमतं रे इतकं सगळं हँडल करणं? करतो असंच. बरं, मला ना नंतर मोठी गाडी घ्यायची आहे, तू देशील ना साथ? देईल की. माझी बुलेट नाही घेता आली तर काय झालं, तुझ्या गाडीचं तर हौस होऊ दे. तुला बुलेट घ्यायची होती? खूप जुनी गोष्ट आहे राजी ती. तुम्ही चला. अरे भाई, ये प्रॉब्लेम का है खत्म नहीं होता है बे. गप्पा रे, सिरियस गोष्टीत पण जोक का? मी उगाच थोडी याला नेहमी नेहमी बोलत राहते. तेच ना, पण दीदी दोघांची लाईफ स्ट्रगल मधलीच आहे. मग दोघातलं श्रेष्ठ कोण? नेमकं श्रेष्ठ म्हणायचं कोणाला, स्त्रीला की पुरुषांना? श्रेष्ठ बनायचंच का आहे पण? निसर्गाने आपल्याला असं बनवलं आहे की ज्यांनी आपण एकमेकांवर अवलंबून असतो. आपल्या दोघांना पण एकमेकांची नेहमी गरज असते. मग का श्रेष्ठपणा अंगी घेऊन मिरवायचं आहे आपल्याला? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की स्त्री पुरुष नाहीत वेगळे, दोघं जीवनातले दोन धागे. एकत्र विणतात स्वप्नांची शाल, समान हक्क, समान विचारांचा भाल. तीही उभी कष्टाच्या रानात, तोही लढतो आयुष्याच्या वाटात. घाम दोघांचा सारखाच वाहतो, यशाचा हक्क दोघांनाही मिळतो. आई जिजाबाई घडवते शिवाजी महाराज महान. तिच्या संस्कारांनी उभा राहिला स्वराज्याचा मान. तिच्या कष्टाची सावली दिसे त्यांच्या पराक्रमात. दोघांचं योगदान आहे इतिहासाच्या प्रत्येक पानात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला साथ रमायची होती. त्याग, प्रेम आणि धैर्याने तीही मोठी होती. त्यांनी लिहिला समानतेचा नवा अध्याय, दोघांच्या कष्टांनी उजळला भारताचा नवा उदय. डॉक्टर आनंदीबाई जोशी बनल्या पहिला महिला डॉक्टर. गोपालराव जोशी यांच्या पाठिंब्याने उंचविला त्यांचं गौरव कर. दोघांच्या विश्वासाने मोडले बंधनाचे जाळे. समानतेचे स्वप्न त्यांनी जगाला दाखवले. APJ अब्दुल कलाम उंच भरारी घेत राहिली. द्रौपदी मुर्मू यांनीही उंच शिखर हे गाठले. स्त्री पुरुष समान आहेत, नाही कुणी कमी, नाही किंवा वर. चला तर मग हातात हात घेऊया, समानतेचा दीप उजळूया. स्त्री पुरुष दोघेही एकसारखे हे सत्य जगाला दाखवूया. थोडं डोक्यात शिरतंय ना आता तरी? हो दीदी, कळतंय की. पण याचा अर्थ असं नाही की काय? की मी तुला परेशान नाही करणार. बिट्ट्या, गेलास तू आता. अरे थांबा की.